माझ्या भावाचं लग्न झालं तेव्हा माझी आई रात्री उठून माझ्या भावाच्या रूमकडे जायची आणि दरवाजाला पडलेल्या छिद्रातून वाकून बघायची आणि कानाला हात लावून परत यायची. मला माझ्या आईच्या या वागणुकीचा खूप राग यायचा. कोणती अशी आई असेल जी आपल्या मुलगा आणि सुनेच्या रूममध्ये रात्री ते झोपले असताना वाकून बघत असेल? मी आईला सतत रागवायची आणि म्हणायचे, तुला असं काय काम असतं आणि तुला काय गरज आहे की दादाच्या रूममध्ये ते झोपले असताना वाकून बघतेस? तू असे का करतेस? ते झोपले असताना तू वाकून बघतेस तेव्हा तुला लाज वाटत नाही का? तेव्हा आई रडायची आणि थरथरत असणारे हात जोडत देवाजवळ प्रार्थना करायची की देवा माझ्या मुलाला माफ कर. आणि ती मला म्हणायची, तू बघ माझ्या सुनेला नक्कीच देव शाप देईल. तिला तिच्या कर्माची फळं भोगावी लागतील. आईचं असं बोलणं ऐकून मी आईला विचारायचे, आई नक्की सांग नेमकं काय झालं आहे? पण माझी आई मला सांगत नसायची आणि त्या दिवसापासून आई मला नेहमी सोबत ठेवायची. वहिनीच्या जवळ पण जाऊ देत नव्हती. तिच्याशी बोलूही देत नव्हती. अचानक माझ्या आईची तब्येत खराब होऊ लागली आणि आता तिला माझ्या लग्नाची चिंता वाटू लागली. पण देवाने माझं लग्न तिच्या डोळ्यांनी पाहिलं. इतका वेळ तिला दिला नाही आणि तिचं निधन झालं. पण मरण्याअगोदर तिने मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या वहिनीपासून दूर राहा आणि रात्री झोपताना दरवाजा आतून बंद करूनच झोप आणि काहीही झालं तरी वहिनीला आत येऊ द्यायचं नाही किंवा दरवाजा उघडायचा नाही. आईने सांगितल्याप्रमाणेच मी तशीच करायची. आईला मरून अजून काही दिवस झाले होते की एके दिवशी दादाच्या रूममधून वहिनींचा जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि आईने सांगितलेली गोष्ट माझ्या लक्षात राहिली नाही. मी चुकून दरवाजा उघडला आणि पळतच वहिनीच्या रूममध्ये गेले. पण जेव्हा मी वहिनीच्या रूममध्ये गेले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण वहिनीने मला रूममध्ये बंद करून माझ्यासोबत. माझं नाव कीर्ती आहे. माझं घर विरारमध्ये आहे. आम्ही दोघे बहीण भाऊ होतो. माझे बाबा पोलीस होते. असं म्हणतात की पोलीसवाले चांगले नसतात, ते लाच घेतात. परंतु असं बोलणाऱ्या लोकांना हे का समजत नाही की असं कोणतं काम आहे जिथं लाच घेतली जात नाही? सगळे लोक एकसारखे नसतात. काही लोकांचा चुकीच्या कामामुळे सगळ्या लोकांना दोष दिला जातो. माझे बाबा पण चांगल्या लोकांपैकी एक होते. प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप हिरो असतो. माझ्या बाबांनी तर एक उदाहरण कायम केले होते आणि दाखवून दिले होते की सगळे पोलीस एकसारखे नसतात. आई सांगत होती की त्यांचं लग्न झालं तेव्हा आई 23 आणि बाबा 24 वर्षांचे होते. बाबा बेरोजगार होते आणि नोकरी शोधत होते. बाबा जिथं पण नोकरीसाठी जात होते ते म्हणायचे, आधी आमच्यासाठी काहीतरी करा, म्हणजे आम्ही पण तुमच्यासाठी करू. माझे बाबा असं ऐकून उठून येत की माझ्या वडिलांनी नाही कधी लाच देणं आणि घेणं मला शिकवलं. मीही माझ्या मुलांना तेच शिकवेल. त्यामुळे तुमची नोकरी तुमच्याकडे राहू द्या. देव मला चांगली नोकरी देईल. इंटरव्ह्यू घेणारा माणूस हसू लागायचा आणि बाबांना म्हणाला, बिना लाच घेता या जगात कमावणे अवघड आहे. कुठे पण जा, लाच घेतल्याशिवाय तुला सरकारी नोकरी मिळणार नाही. बाबांनी सांगितले, मी जे काही काम करेल ते विना लाच देता घेता करेल. नाही नोकरी मिळाली तर माझं नशीब, पण तुमच्यासारख्या लोकांना पण नाही देणार. आणि बाबा घरी आले. काही दिवस असेच गेले. मग आई म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, देव सगळं नीट करेल. बाबा म्हणाले, जिथं पण जातो लाचच्या नावाखाली मिठाई मागितली जाते. माझं शिक्षण कोणी पाहत नाही, पण मी जी पण नोकरी करेल देवाला साक्षी मानून इमानदारीने करेल. बाबांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवले. एके दिवशी बाबा बाजारातून घरी येत असताना 2 लोकांनी एका माणसाला घेरले होते आणि त्याच्याकडून पैसे हिसकावत होते. सर्वजण तेथून जात होते, पण त्या माणसाला कुणीही मदत केली नाही. बाबांनी हुशारीने त्या दोन्ही चोरांच्या डोक्यावर काहीतरी मारले. सर्व काही इतके अचानक घडले की दोन्ही चोरांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते डोके धरून खाली पडले. मग ज्या माणसाला लुटत होते त्याने गाडीतून मोबाईल उचलला आणि नंतर पोलिसांना बोलावले. काही वेळाने पोलीसही पोहोचले आणि त्यांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. मग त्या माणसाने बाबांचे आभार मानले आणि म्हणाले की इथून खूप लोक जात होते, पण कुणीही स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत केली नाही. पण तुम्ही मला मदत केली. जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं या जगात आहेत तोपर्यंत देवाच्या कृपेने कुणीही कोणाचं नुकसान करू शकत नाही. तो माणूस माझ्या वडिलांना म्हणाला की मी तुम्हाला घरी सोडतो. बाबा म्हणाले, मी तुम्हाला मदत केली, मला त्याचा मोबदला नको आहे. तो माणूस म्हणाला, तुम्ही खूप छान माणूस आहे, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. आणि मग बाबा घरी आले.
काही दिवसांनी पुन्हा एकदा बाबांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले आणि बाबांचा नंबर आला तेव्हा तोच माणूस पोलिसांचा गणवेश घालून खुर्चीवर बसला होता. वडिलांना पाहताच तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, बघ, याला म्हणतात नशीब. मला माहीत आहे तू चांगला माणूस आहेस. मी तुला हे काम दिले तर तुला वाटेल की तुझ्या उपकाराच्या बदल्यात मी तुला ही नोकरी दिली आहे. वडिलांनी सांगितले की चांगले काम केले पाहिजे, कारण ज्यांना चांगले काम येते त्यांच्यामध्ये अशी इच्छा निर्माण होते की इतरांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत. जर मी या कामासाठी सक्षम आहे तर ठीक आहे, अन्यथा मला जाऊ द्या. आता तो पोलीस म्हणाला की ठीक आहे, जर तुम्ही सक्षम असाल तर मी तुम्हाला फोन करून सांगेन. त्यानंतर वडील घरी आले आणि 1 महिन्यानंतर वडिलांना पत्र आले आणि त्यांना पोलिसात नोकरी मिळाली. ज्या दिवशी वडिलांना जॉईन करायचं होतं त्या दिवशी वडिलांपेक्षा वयाने मोठा असलेला तोच पोलीस त्याने बाबांना सांगितले की तुम्ही फक्त याच कामासाठी आहात, म्हणूनच तुम्ही आज इथे आहे. याला उपकार समजू नका. त्या दिवशी माझे वडील खूप आनंदी होते आणि वेळ असाच जात राहिला. माझ्या भावाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला बँकेत नोकरीही लागली. आई बाबा आम्ही सगळे खूप छान आयुष्य जगत होतो. वडिलांची नोकरी संपायला 1 वर्ष उरले होते. माझ्या वडिलांनी माझे नाते आमच्याच नातेवाईकाच्या घरी आणि माझ्या भावाचे मित्राच्या घरी निश्चित केले होते. फक्त लग्न करायचे बाकी होते. वडिलांनी आजवर कोणतीही मालमत्ता केली नव्हती. वडिलांकडे असलेली मोटारसायकलही नोकरीच्या आधीपासून होती. माझे वडील म्हणायचे की माझ्या पगारातून मला 2 वेळची भाकरी मिळायला हवी. ती सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. बाबा एक दिवस ड्युटीवर होते. त्यांची ड्युटी मुख्य महामार्गावर होती. त्यांच्यासमोर काही लोक बळजबरीने काही महिला आणि मुलांना घेऊन जात होते आणि आणखी लोक त्यांना सामील होते. वडिलांनी त्यांना तपासणीसाठी थांबवले असता वडिलांसह ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने त्यांना जाऊ द्या असे सांगितले. हे लोक माझ्या ओळखीचे आहेत. बाबा म्हणाले की मला या लोकांवर संशय आहे, त्यामुळे त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. बाबांना त्यांच्या अधिकाऱ्याच्या बोलण्यावर संशय आला, म्हणून त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आधीच सांगितले होते. त्यातील एका महिलेने इशाऱ्याने हात जोडून वडिलांकडे मदत मागितली. बाबांनी त्या माणसांना सांगितले की तुम्ही सगळे गाडीतून उतरा, मला तुमची कार तपासायची आहे. ते लोक वडिलांशी भांडू लागले आणि म्हणाले आम्हाला जाऊ द्या, आम्ही घाईत आहोत. बाबा म्हणाले तुम्ही लोक या महिला आणि मुलांना जाऊ द्या आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करा, हे तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. पण त्यांना ते मान्य नव्हते. दुरून पोलिसांची दुसरी गाडी येताना दिसल्यावर ते जोरजोरात धावू लागले, म्हणून वडिलांनी एका माणसाला पकडले. त्या माणसाचा साथीदार त्याला तिथेच सोडून पळू लागला. त्यामुळे पळून जाणाऱ्या माणसावर वडिलांनी गोळीबार केला आणि त्याचवेळी तो मरण पावला. आणि जो माणूस पकडला गेला त्या माणसाने चतुराईने वडिलांचे पिस्तूल घेतले आणि त्यांच्यावर गोळी झाडली. तो माणूस गाडीसह पडून जाण्यापूर्वीच पलीकडून पोलीस पोहोचले होते. पडून गेलेल्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले. वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा माझे वडील हे जग सोडून गेले होते. बाबासोबत ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याबद्दल थोडी शंका होती. चौकशी केली असता कळाले की वडिलांसोबत ड्युटीवर असलेला अधिकारी स्वतः त्या लोकांना मिळाला होता. पण हे सगळं कळेपर्यंत वडील या जगातून गेले होते. माझे वडील शहीद झाले होते. वडील गेल्यानंतर आम्हा सर्वांवर संकट कोसळले. आईने मोठ्या कष्टाने आम्हा बहीण आणि भावांचा सांभाळ केला. वडिलांच्या जाण्याचं दुःख मला सहन होत नव्हतं. मी आजारी पडू लागले. आई आणि भावाने मला खूप समजावलं की हे जग आहे, प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. स्वतःला सांभाळ आणि थोडे खा. बघ, तुझ्या पुढे मी आणि आईनेही जेवण केले नाही, पण मला भान नव्हते. भाऊ रडत खोलीतून निघून गेला आणि आई म्हणाली, कीर्ती बेटा, आमच्यासाठी नाही तर तुझ्या वडिलांसाठी स्वतःला सांभाळ. तुझ्या वडिलांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल. मग मी खूप दिवसांनी जेवण केले होते. असेच 1 वर्ष निघून गेले. एके दिवशी माझी आई मला म्हणाली की तुझा भाऊ काही दिवसांपासून खूप काळजीत दिसतो आहे. जर तू त्याला त्याच्या काळजीचं कारण विचारलं तर तो तुला नक्की सांगेल. तो तुझ्यापासून काहीच लपवत नाही. जेव्हा माझा भाऊ घरी आला तेव्हा तो सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळानंतर माझी आई म्हणाली की जा आणि तुझ्या भावाला जेवणासाठी विचारून ये. मी माझ्या भावाच्या रूममध्ये गेले आणि म्हटलं की आई तुला जेवणासाठी बोलवत आहे. तेव्हा माझा भाऊ म्हणाला की मला भूक नाही, तुम्ही जेवण करून घ्या. मी त्याला विचारलं की काय झालं, तू का जेवत नाहीस? काही अडचण असेल तर मला सांग. तेव्हा माझा भाऊ म्हणाला काही नाही, जरा थकल्यासारखं वाटत होतं म्हणून आराम करत आहे.
त्या दिवशी माझा भाऊ माझ्याशी पहिल्यांदा खोटं बोलला होता. काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच होता, पण माझा भाऊ मला सांगत नव्हता. आई गेल्या काही दिवसांपासून सतत आजारी पडत होती. माझा भाऊ सकाळी बँकेत जात होता, तेव्हा मी त्याला म्हटलं की आईची तब्येत ठीक नाही, आईला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तेव्हा माझा भाऊ म्हणाला की मला अगोदरच खूप उशीर झाला आहे, आपण आईला नंतर दवाखान्यात घेऊन जाऊ. तू आईला घरात असलेलीच एखादी गोळी दे, म्हणजे तिला बरं वाटेल. मला माझ्या भावाच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटलं की तो असं का वागत आहे, त्याला काय झालं आहे. माझा भाऊ या अगोदर तर कधीच असा बोलला नव्हता, आणि जेव्हाही मी आता भावाशी बोलू पाहत होते तेव्हा तो बळजबरीने बोलत आहे असं वाटत होतं. एके दिवशी माझ्या भावाला कोणीतरी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि त्याला बाहेर जेवणासाठी जायचं होतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या नव्या कपड्याला इस्त्री करून ठेव, पण ते माझ्या ध्यानात राहिले नाही आणि मी दुसऱ्या कामात व्यस्त झाले. जेव्हा माझा भाऊ घरी आला आणि मला म्हटला की इस्त्री केलेले कपडे माझ्या रूममध्ये आणून ठेव, तेव्हा मी किचनमध्ये होते. मला आवाज ऐकू आला नाही. जेव्हा माझा भाऊ बाहेर आला आणि त्याला कपडे दिसले नाहीत, तेव्हा तो रागाने ओरडला आणि म्हणाला, बहिरी आहेस का तू, तुला ऐकायला येत नाही का, मी केव्हापासून तुला आवाज देत आहे, माझे कपडे कुठे आहेत. तेव्हा मी म्हटलं की दादा, तुझ्या कपड्याला इस्त्री करायचं माझ्या आठवणीत राहिलं नाही, मी विसरले. माझा भाऊ रागाने म्हणाला, बाकीचे तर तुला सर्व आठवणीत राहतं, मला मूर्ख समजतेस का, मी सांगितलेलं काम मात्र तुझ्या ध्यानात राहत नाही. मी माझ्या भावाला म्हटलं, देवा शपथ, खरंच माझ्या आठवणीत नाही राहिलं, तुला तर माहीतच आहे की या अगोदर असं माझ्याकडून कधीच झालं नाही. माझा भाऊ रागाने बडबडत बाहेर निघून गेला. मी आईला विचारलं की दादाला काय झालं आहे, तो असा का वागत आहे, कारण तो या अगोदर असे कधीच वागत नव्हता. आई म्हणाली की काळजी करू नकोस, कामाचं टेन्शन असेल म्हणून चिडचिड करत असेल, तू टेन्शन घेऊ नकोस, तो घरी आला की मी त्याच्याशी बोलेल. माझे वडील गेल्यानंतर आमच्या घरचं वातावरण खूप बदललं होतं. माझा भाऊ छोट्या छोट्या कारणांवरून माझ्याशी आणि आईशी भांडत होता, पण या अगोदर तर माझा भाऊ असं कधीच बघत नव्हता. जर माझ्या आईचं थोडं दुखत असेल तर माझा भाऊ काम सोडून घरी यायचा, पण यावेळेस माझी आई खूप आजारी होती आणि तापाने फणफणली होती, तरीही माझ्या भावाला याची काहीच पर्वा नव्हती. कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली होती आमच्या घराला. मी स्वतः आईला घेऊन दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर मी माझ्या भावाला फोन केला आणि सांगितलं की मी आईला डॉक्टरकडे घेऊन आले आहे, तू येशील का. तेव्हा माझा भाऊ म्हणाला की मी कामात खूप बिझी आहे, मी नाही येऊ शकत, तू आईला घरी घेऊन जा. जेव्हा मी फोनवर माझ्या भावाला बोलत होते तेव्हा मला अजून कोणाचा तरी आवाज येत होता, आणि तो कोणाचा आवाज आहे हे ओळखायला मला उशीर लागला नाही. तो आवाज माझ्या मामीचा होता. माझी मामी तिथे काय करत होती, माझा भाऊ माझ्यासोबत खोटं का बोलला असेल, या प्रश्नांनी माझ्या डोक्यात गोंधळ घातला होता. माझ्या भावाला तर सगळं माहीत होतं की मामी आमच्याशी कशी वागत होती, ती तर आम्हाला तुच्छ समजत होती. माझे वडील गेल्यानंतर तिने आमची परिस्थिती कशी आहे हे विचारले नव्हते. एवढंच नाही तर आमची परिस्थिती नाजूक आहे हे माहीत असूनसुद्धा मामा मामी आमच्या आईला 3 लाख रुपये मागण्यासाठी आले होते. त्यावर माझी आई म्हणाली होती की आमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार. त्यावर माझी मामी म्हणाली की तुझा नवरा तर पोलीसमध्ये होता, तेव्हा त्याला भरपूर पैसे मिळाले असतील, आणि एवढेच नाही तर पोलिसांना तर बाहेरूनही पैसा खूप मिळतो. तेव्हा माझ्या आईला माझ्या मामीचा खूप राग आला आणि ती म्हणाली, यापुढे एक शब्दही बोलू नकोस, तुला तर माहीत आहे की माझा नवरा किती इमानदार पोलीस ऑफिसर होते, त्यांनी कधीच लाच स्वीकारली नाही, त्यांनी कधीच हरामीची कमाई स्वीकारली नाही. तुला काय माहिती की आम्ही कोणत्या परिस्थितीत दिवस काढत आहोत. आम्हाला बरं वाईट बोलून मामा मामी आमच्या घरून निघून गेले. तेव्हापासून त्यांनी आमच्या घरी यायचं सोडून दिलं होतं, आणि आज माझा भाऊ तिच्या घरी बसला होता. माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. मी विचार केला की हा माझा गैरसमज सुद्धा असू शकतो. जो भाऊ आमच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असायचा, तो आज आमच्याशी अनोळखी असल्यासारखा वागत होता. याच गोष्टीचे टेन्शन घेऊन आई आजारी पडली होती. काही दिवस गेल्यानंतर आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. एके दिवशी माझा भाऊ बँकेमधून घरी आल्यानंतर आईला म्हणाला की मी मामाच्या मुलीशी म्हणजे लीनाशी लग्न करणार आहे, तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल. तेव्हा हे सर्व ऐकून माझी आई माझ्या भावाला म्हणाली, तुला तर माहीतच आहे की तुझ्या वडिलांनी तुझं लग्न त्यांच्या मित्राच्या भावाच्या मुलीशी जमवलेलं आहे, आणि हे सर्व तुझ्या संमतीनेच करण्यात आलेले आहे, आणि तू आता हे कसे विसरू शकतोस.
मला हे स्थळ अजिबात पसंत नाही. मी उद्याच तुझ्या बाबांच्या मित्राच्या घरी जात आहे आणि तुझ्या लग्नाची तारीख नक्की करून येणार आहे. कारण खूप दिवस झाले ते लोक विचारत आहेत की लग्नाची तयारी कधी सुरू करायची. मरण्याच्या अगोदर तुझ्या वडिलांनी तुझं लग्न जमवलं होतं आणि तेव्हा तूच होकार दिला होतास. माझ्या भावाने या गोष्टीला साफ नकार दिला आणि तो म्हणाला की मला मामाच्या मुलीशी लग्न करायचं आहे. जर तू मला माझ्यासोबत यायचे नसेल तर मी कोर्टामध्ये जाऊन कोर्ट मॅरेज करेल आणि तुम्हाला विचारणार पण नाही. माझा भाऊ आता माझ्या आईला धमकी देऊ लागला, पण आईने त्याला दुजोरा दिला नाही. तो म्हणाला की मामी पण म्हणाली की तुझ्या आईला घेऊन ये, ते लोक तुझी वाट पाहत आहेत आणि तू मात्र इथे न येण्याचे नाटक करत आहेस. मामी आता बदलली आहे, पण एक तू आहेस की त्यांच्या मागेच लागली आहेस. आई तयार झाली आणि म्हणाली ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर, पण तुला तर माहीतच आहे की तुझ्या मामीचा स्वभाव कसा आहे. जेव्हा उद्या तुझ्यावर पश्चातापाची वेळ येईल मग नंतर म्हणू नकोस की आईने मला याबद्दल सांगितले नाही. त्यावर माझा भाऊ म्हणाला की तुला यायचं नसेल तर येऊ नकोस, पण मला अशा भाकड कथा सांगू नकोस. तुम्ही नाही आलात तरी चालेल, मला तुमची गरज नाही. माझ्या भावाचं असं बोलणं ऐकून मला व माझ्या आईला खूप टेन्शन आलं. कुणास ठाऊक आमच्या हसत्या खेळत्या परिवाराला कुणाची नजर लागली होती. जसे जसे दिवस जाऊ लागले माझा भाऊ खूप विचित्र वागू लागला. माझ्या भावाने मामाच्या मुलीशी लग्न केलं. माझ्या भावाला खूप समजावलं, पण त्यांनी आईचं काही ऐकलं नाही आणि त्याने त्याचा हट्ट पूर्ण केलाच. मामाची मुलगी म्हणजे लीना तिच्या आईसारखी चालाक होती. जेव्हा माझा भाऊ घरी असायचा तेव्हा ती खूप छान प्रकारे आमच्याशी बोलायची, पण जेव्हा माझा भाऊ कामावर निघून जायचा तेव्हा ती आमच्याशी खूप विचित्र वागायची. ती खूप विचित्र होती. आता माझी आई, माझा भाऊ आणि वहिनी त्यांच्या रूममध्ये रात्री झोपले असता त्यांच्या रूमच्या बाहेर उभी राहायची आणि दरवाजाच्या छिद्रातून आत वाकून पाहायची. मला आईचं असं वागणं खूप विचित्र वाटायचं. मी तिला विचारायचे की तू असं का करतेस? तेव्हा ती मला काहीच सांगत नसायची. पण माझी एक मावशी होती, तिला मात्र आई सर्व सांगायचे. माझी आई माझ्या मावशीला म्हणायची की तू लवकर ये. माझी आई सतत टेन्शनमध्ये असायची आणि देवाला प्रार्थना करायची की हे देवा माझ्या मुलाला माफ कर. आणि मला म्हणायची की तुझी वहिनी संध्याकाळी ज्या गोष्टी करते त्या गोष्टीबद्दल देव तुझ्या वहिनीला कधीच माफ करणार नाही. देव तुझ्या वहिनीला श्राप देईल, तिला तिच्या कर्माची फळं भोगावी लागतील. आईचे हे असे विचित्र बोलणे ऐकून तर माझ्या अंगावर काटा उभा राहत असे. आता माझी वहिनी माझ्या भावाला सतत म्हणायची की तुझ्या बहिणीचे लग्न माझ्या भावासोबत करून दे आणि माझा भाऊ पण तेच म्हणू लागला होता. माझ्या भावाने म्हटलं की कीर्तीसाठी खूप चांगले स्थळ आहे. लीना म्हणत आहे की कीर्तीचं लग्न तिच्या भावासोबत करावं. तेव्हा माझी आई म्हणाली की कीर्तीचं लग्न खूप अगोदरच तुझ्या वडिलांनी जमवलं आहे. तू तर तुझ्या बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झाला आहेस की तुला तर तुझ्या बायकोच्या पुढे तुझी आई आणि बहीण दिसतच नाही. तुम्ही दोघे पण माझ्या मुलीपासून दूर राहा. तुझ्यामुळे खूप काही वाटोळं झालं आहे आणि माझी मुलगी तुझ्या बायकोच्या अशा वागण्यामुळे खूप दुःखी आहे. तुझी बायको दिवसभर तिच्या रूममध्ये काय करते माहीत नाही. घरातलं काहीच काम करत नाही. मी तर आजारी आहे. कीर्ती माझी काळजी घेईल की घरातलं काम करेल? त्यावर माझ्या आईचं बोलणं ऐकून भाऊ म्हणाला, आई तू गप्प बस. तू तर अगोदरपासूनच लीनाचा विरुद्ध होतीस, त्यामुळे तू तिच्याबद्दल असं बरं वाईट बोलतेस. आई म्हणाली अजून वेळ गेलेली नाही, आता तरी सुधर, नाहीतर तुला पश्चातापाशिवाय हाती काहीच येणार नाही. माझ्या भावाने आईचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तो घरातून बाहेर निघून गेला. आई सतत मला तिच्यासोबतच ठेवायची, वहिनीकडे जाऊ देत नव्हती. अचानक माझ्या आईची तब्येत बिघडायला लागली आणि माझी आई आजारी पडली. आता माझ्या आईला माझ्या लग्नाची चिंता सतावत होती. देवाने माझ्या आईला एवढा वेळ दिला नाही की ती माझं लग्न तिच्या डोळ्याने पाहू शकेल. पण मरण्याअगोदर तिने मला सांगितलं की काहीही झालं तरी तुझ्या वहिनीपासून दूर राहा आणि झोपताना तुझ्या रूमचा दरवाजा बंद करूनच झोपत जा. तुझ्या वहिनीला तुझ्या रूममध्ये येऊ देऊ नकोस. मी असंच करायचे. आईला जाऊन अजून 1 महिनाही झाला नव्हता की एके दिवशी अचानक वहिनी वेदनेने जोरजोरात ओरडू लागली. मी चुकून दरवाजा उघडला आणि वहिनीच्या रूममध्ये गेले. पण तिथे गेल्यानंतर आतमधले दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी आत जाताच वहिनीने पटकन दरवाजा बंद केला आणि विचित्र आवाजात काहीतरी मंत्र बोलू लागली आणि माझ्या अंगावर काहीतरी टाकू लागली. मी गडबडीने दरवाजा उघडून बाहेर पडू लागले. तेव्हा मी एकदम माझ्या मावशीला धडकले. मावशीसोबत एक म्हातारी बाई पण होती.
ती बाई म्हणाली, घाबरू नकोस, आता मी आले आहे. आणि ती काहीतरी पुटपुटली आणि तिने वहिनीच्या अंगावर काहीतरी फुंकले. तेव्हा माझी वहिनी विचित्र आवाजात म्हणाली, काय ग म्हातारे, इथे माझ्या हातून मरण्यासाठी आली आहेस का? इथून निघून जा. आणि ती मला म्हणाली की लक्षात ठेव कीर्ती, तुझं लग्न तर माझ्या भावाशीच होणार. आमचं नशीब चांगलं होतं की त्यावेळेस माझा भाऊ पण घरी आला होता. माझ्या भावाला आता सर्व सत्य समजलं होतं आणि त्या म्हाताऱ्या बाईला मंत्र येत होते. तिने माझ्या भावाच्या आणि मावशीच्या हातात एक एक काळा दोरा दिला आणि सोडू नका म्हणाली. ती मोठ्या मोठ्याने आवाजात काही मंत्र म्हणू लागली. तेव्हा माझी वहिनी हे सगळे बघून खूप रागावू लागली आणि विचारू लागली की तुम्ही हे काय करताय? तेव्हा ती बाई म्हणाली, तू गप्प बस. तेव्हा माझी वहिनी त्या बाईला माफी मागू लागली आणि म्हणाली की यात माझी काही चूक नाही, मला सोडून द्या. मला जे माझ्या आईने सांगितलं आहे मी तेच करत आहे. ती बाई काही मंत्र बोलून माझ्या वहिनीवर काहीतरी फुंकत होती. ती म्हातारी म्हणाली की कीर्ती, तुझ्या आईला मारणारं दुसरं तिसरं कुणी नसून तुझी वहिनीच आहे. तुझ्या आईला कोणताच आजार नव्हता, तर तुझ्या वहिनीने तिच्यावर जादूटोणा करून तिला आजारी केलं आणि तुझ्या भावाला ती लिंबाला टाचण्या लावून तो लिंबू कापायची आणि तोच लिंबू तुझ्या भावाला प्यायला द्यायची. त्यामुळे तुझ्या भावाला तिने तिच्या वशमध्ये केलं होतं, कारण की तुझा भाऊ तुमच्याशी तुमच्या विरुद्ध वागेल आणि तुमच्या वहिनीवर प्रेम करेल. हे सगळं ऐकून माझी वहिनी माझ्या भावाच्या पाया पडून रडू लागली आणि म्हणाली की मला माफ करा, यात माझी काही चूक नाही. आणि तिच्या तोंडाने काय सत्य आहे ते सांगू लागली. खरं तर माझी मामी जादूटोणा करण्यात पटाईत होती. जेव्हा माझी मामी माझ्या आईकडे पैसे मागण्यासाठी आली होती आणि माझ्या आईने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हापासून माझी मामी आमच्या विरोधात कटकारस्थान करत होती. तिला आमचा बदला घ्यायचा होता. तिने माझ्या भावाच्या गळ्यात एक ताईत बांधले, माझ्या भावाला वशमध्ये केले आणि त्याचे लग्न तिच्या मुलीशी लावून दिले. माझी वहिनी रोज रात्री रूममध्ये काहीतरी टोटका करायची, कारण माझा भाऊ तिच्या मुठीत राहील आणि फक्त तिचंच ऐकेल. माझ्या मावशीने यायला उशीर केला होता. कदाचित ती जर माझी आई जिवंत असताना आली असती तर आमच्यावर ही वेळच आली नसती. जेव्हा माझी मावशी घरी आली तेव्हा सर्व सत्य आपोआप बाहेर आलं. आता माझ्या भावावरचा जादूटोण्याचा असर संपला होता. तो आता पूर्वीसारखा झाला होता. त्यांनी लगेच माझ्या वहिनीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि तो रडू लागला. माझी मावशी माझ्याजवळ बसली. मी मावशीच्या गळ्यात पडून रडू लागले. माझी मावशी मला समजावू लागली की घाबरू नकोस, आता सगळं काही ठीक होईल. माझ्या आपल्याच माणसांनी आमच्या केसांनी गळा कापला होता. माझ्या आईला माझ्यापासून दूर नेलं होतं. माझ्या आईने त्यांचं असं काय वाटोळं केलं होतं? माझ्या मावशीला विचारलं की हे सगळं तुला कसं माहीत? तेव्हा माझ्या मावशीने मला सांगितलं की तुझ्या आईला सगळं माहीत झालं होतं. तुझ्या आईने मला फोन करून इथे बोलवलं होतं, पण मला तिकीट वेळेवर न मिळाल्यामुळे मला यायला उशीर झाला. माझा भाऊ अजूनसुद्धा रडत होता. आता रडून काहीच उपयोग नव्हता, पण यात माझ्या भावाची काही चूक नव्हती. या जादूटोण्यामुळे माणूस स्वतःच्या काबूत राहत नाही. तो व्यक्ती तसाच वागतो जसा समोरचा व्यक्ती त्याच्याकडून करून घेतो. माझ्या भावाने माझी माफी मागितली. मी त्याला माफ केले, कारण माझा भाऊ तर हातचा भावला होता. खरी सूत्रधार तर त्याची मामी आणि तिची मुलगी होती. काही दिवसानंतर वहिनींचा ॲक्सिडेंट झाला आणि ती जागेवर ठार झाली. मामी वेडी झाली. वहिनीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझ्या मामाचा पाय मोडला. आता तो अंथरुणावर पडून आहे. या गोष्टीला 3 वर्ष झाली होती. तरीही माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहतो. पण मी जेव्हा विचार करते तेव्हा वाटते की ही घटना कालचीच आहे. माझ्या मावशीने माझ्या भावाचं लग्न माझ्या वडिलांनी जमवलेल्या त्यांच्या मित्राच्या मुलीशी लावून दिलं. माझी वहिनी खूप चांगली होती. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या मावशीने माझं पण लग्न माझ्या वडिलांनी जमवलेल्या मुलाशी करून दिलं. माझ्या सासरची लोक खूप चांगले होते. माझा नवरा अमरजीत माझी खूप काळजी घ्यायचा. माझी मामी वेडी झाली होती आणि इकडे तिकडे भटकत होती. देवाने त्या लोकांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लावली होती. शेवटी मी एवढे म्हणेल की लोक जेव्हा वाईट काम करतात तेव्हा त्यांना हे का कळत नाही की ते वाईट काम आपल्यावरही येऊ शकते? आणि जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा पश्चातापाशिवाय हाती काहीच उरलेलं नसते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आपण जे दुसऱ्यांबरोबर करतो तेच आपल्यासोबत होते. म्हणून कर्म चांगले करा, आपलं कधीच वाईट होणार नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.